विधिमंडळात आमदार म्हणून वडील मुलगा, वडील मुलगी, भाऊ भाऊ, बहीण भाऊ, सासरा जावई, दीर भावजय अशा जोड्या महाराष्ट्राला बघायला मिळाल्या। आता एक जोडी नव्याने बघायला मिळणार ती म्हणजे पती पत्नी आमदार असल्याची। सुलभा खोडके आणि संजय खोडके। कोणतेही वादात न पडता आपले राजकारण करणारे संजय खोडके हे संपूर्ण महाराष्ट्रात जरी प्रसिद्ध नसले पण अमरावती जिल्ह्यामध्ये त्यांचे प्रस्थ मोठे आहे। रवी राणांचा पक्का विरोधी चेहरा म्हणून संजय खोडके यांच्याकडे पाहिले जाते। त्यांच्या पत्नी सुलभा खोडके या नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये घड्याळवर निवडून आल्यात आणि आता काही महिन्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर संधी देऊन आमदार केले। या पदासाठी अमरावती जिल्ह्यासहित संपूर्ण महाराष्ट्रातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते इच्छुक होते, मात्र आमदारकीची माळ पडली ती संजय खोडके यांच्या गळ्यात। याने अमरावतीसह पश्चिम विदर्भात अजित पवार यांची राष्ट्रवादी वाढण्यास मोठे सहकार्य लाभेल असे पक्षाला वाटते। दुसरीकडे भाजपने मात्र पूर्व विदर्भाला फार झुकते माप देताना पश्चिम विदर्भावर मोठा अन्याय केल्याची कुजबूज पश्चिम विदर्भातील भाजपच्या नेत्यांमध्ये आहे। ती कुजबूज कोणती ती बघूया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी समीक्षा खडेबोलवर आपले स्वागत करते। विदर्भात तसे प्रशासकीय दोन भाग, नागपूर विभाग आणि अमरावती विभाग। विदर्भातील पूर्व भागाला म्हणजेच नागपूर विभागाला ढोबळमानाने झाडीपट्टी तर पश्चिम भागाला म्हणजेच अमरावती विभागाला वऱ्हाड म्हटले जाते। जसे आधी संपूर्ण विदर्भावर काँग्रेसचे वर्चस्व होते तसे आता भाजप या विधानसभा निवडणुकीच्या निकालानुसार भाजपचे असल्याचे दिसते। मात्र भाजप म्हणजे नागपूरच का असा सवाल आज विदर्भातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी खासगीमध्ये विचारताना दिसत आहे। भाजपमध्ये नेत्यांना संधी देण्याच्या मुद्द्यावरून विदर्भात प्रादेशिक असमतोल निर्माण झाला। पद देताना पूर्व विदर्भाला कायम झुकते माप देण्यात येत असल्याने पश्चिम विदर्भात भाजप अंतर्गत असंतोषाची भावना आहे। यावेळी विधान परिषदेवर पूर्व विदर्भातील दोन नेत्यांना पक्षाने संधी दिली। पश्चिम विदर्भातील कुठल्याही नेत्याच्या नावाचा देखील विचार झालेला नाही। या भागात कोणी सक्षम नाहीत का असा उद्विग्न सवाल भाजप कार्यकर्त्यांमधून होत असून काहींनी समाज माध्यमातून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे। अमरावती शहरात व जिल्ह्यात एकेकाळी 50च्या वर भाजप व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते नव्हते। तेव्हापासून दिनेश सूर्यवंशी, किरण पातुरकर, शिवराय कुलकर्णी, तुषार भारतीय, जयंत डेहनकर आदी भाजपचे निष्ठावंत म्हणून सातत्याने अनेक अडचणींचा सामना करीत त्यांनी अमरावती भाजपा इथपर्यंत आणली। अमरावती जिल्ह्यात जवळपास सर्वच मतदारसंघात कधी नव्हे ते प्रथमच भाजपचे आमदार निवडून आले आहेत। त्यामध्ये आयात केलेले बरेच आहेत, हा भाग वेगळा। मात्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर अमरावती जिल्ह्याला प्रतिनिधित्व द्यायला हवे होते, तो या मंडळींचा अधिकार आहे। विधान परिषदेतील 5 रिक्त जागांपैकी 3 जागा भाजपच्या वाट्याला आल्या होत्या। नागपूरचे संदीप जोशी, आर्वीचे माजी आमदार दादाराव केचे आणि संजय केनेकर यांना भाजपने संधी दिली। विदर्भात दोन्ही जागा पूर्व भागातील नेत्यांना देण्यात आल्या। त्यामुळे पश्चिम विदर्भातील भाजप नेत्यांवर राजकीय अन्याय होत असल्याचा आरोप पक्षांतर्गत होत आहे। भाजपमध्ये गेल्या दशकांपासून नागपूरचे प्रस्थ चांगलेच वाढले असल्याचे दिसते। भाजप म्हणजे नागपूर असं सगळीकडे समीकरण दिसत आहे। कोणतीही मोठी कंपनी आली की नागपूर, कोणताही मोठा प्रोजेक्ट झाला की नागपूर, कोणताही मोठा लाभ नागपूरलाच। मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, महसूल मंत्री, प्रदेशाध्यक्ष, त्यानंतर आता विधान परिषदेवर सुद्धा नागपूरकर नेत्याला संधी देत सबकुछ नागपूर असे चित्र भाजपमध्ये दिसून येते। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने नागपूर केंद्रित राजकारण करताना पश्चिम विदर्भाकडे कायम दुर्लक्ष केल्याचा आरोप पक्षातूनच होत आहे। पश्चिम विदर्भात अमरावती, अकोला जिल्ह्यासह इतरही ठिकाणी मतदारांनी कायम भाजपला साथ दिली। पक्षाच्या पारड्यात भरभरून मतांचे दान टाकले। संधी, पद व निधी देताना मात्र भाजप नेतृत्वाने नेहमीच आखडता हात घेतला। विशेषतः अमरावती आणि अकोला जिल्ह्यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येते। अकोला लोकसभेवर गेल्या 21 वर्षांपासून भाजपचा झेंडा फडकत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अकोला, वाशिम व बुलढाणा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत। नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम विदर्भातील 30 जागांपैकी 17 जागांवर भाजपचे आमदार निवडून आलेत। तरी देखील राज्याच्या मंत्रिमंडळात संधी देताना पश्चिम विदर्भाच्या वाट्याला भाजपच्या कोट्यातून एकमेव मंत्रिपद ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांना देण्यात आले। पश्चिम विदर्भातील 3 जिल्ह्यांना मंत्रिमंडळात स्थानच नसल्याने इतर जिल्ह्याच्या मंत्र्यांवर पालकत्वाची जबाबदारी द्यावी लागली। केंद्रीय मंत्रिमंडळातही भाजपच्या कोट्यातून पश्चिम विदर्भाला स्थान नाही। आता विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पश्चिम विदर्भावरील अन्यायाचा मुद्दा समोर आला। या भागातून कुणाला तरी संधी मिळेल अशी आशा होती।
मात्र पक्षाने पश्चिम विदर्भाकडे साफ दुर्लक्ष केले, त्यामुळे पक्षातील इच्छुकांची घोर निराशा झाली असल्याचे दिसून येत आहे। या बाबतीत आपल्या प्रतिक्रिया काय आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।